ये मत समझ निशान शायर गूंगा बहरा अंधा है, मैं शायरी करता शान से, शहरी मेरा धंधा है। ये मत समझ गूंगा बहरा अंधा है, शायरी करता शान से, शहरी मेरा धंधा है। तू अगर समझता होगा तिरंगे का भाष्य खुद को, तो एक कन्नी का टाइगर अभी जिंदा है। तू रांड पाहिले मले का सांगते ताईले, पोटात हात टाकून काढीना तड्या, अबे मर्दानी पाणी माझ्या, अरे मर्दानी पाणी माझ्या पाहून तो पाहाय, त्या उपडून फेकल्या जड्या। म्हणतात कोण मानवे कोणाले नक्की मानवे आपल्या गुणाले। क्या बात है। तो मेरा कहना है, क्या कहना है? इछुआ चाहा इछुआच्या मंतर नाही ते हात टाकते सर पहाच्या तर, आणि आपण
समोर बायकोले समोर करते आणि आपण तू धसते घरात की माय बायकोले समोर इचवाच्या मंतर नाही हात टाकते सर्पाच्या दरात बायकोले समोर करते आपण धसते घरात अर्ध्या हळकुंडात पिवळा होत्या चिंगारी करंगा थाटाना नाही, नाही, नाही. आणि आई बाई सारखा हात हलव त्या नकटा सांगन का मला नाका नकटी काही हरकत नाही पुन्हा म्हणते भगवे कपडे घाला आणि तुम्ही म्हणते चुट्या बनवायचे धंदे चालू करा उसके लिए भी कला होना मेरे दोस्त उसके लिए भी कला होना आर्ट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर हा फॉर आर्टिस्ट लक्षात ठेवा म्हणजे कला हे सर्वात मोठा दागिना आहे तुम्ही त्याला चुटा बनवायचे म्हणता का जी बनकर तेरी मुजोरी तू बनकर अपना हस खाना बनकर तेरी मुजोरी तू बनकर अपना बकवास खाना ये सूरज शहर को निपटाने के लिए तू दोबारा पैदा हो के आना हमने भी अपने माँ का दूध पिया कोई पानी नहीं पिया और हमको भगवे कपड़ा कपड़े पहनाने वाला किसी माँ ने अपना लाल पैदा नहीं किया क्या बात है शाहीर साहेब आम्ही करतो तुम्ही करता ते शाहिरी आणि आम्ही करतो ते चुट्या बनवायचे धंदे का तुमचे माहित नाही का आम्हाला धंदे शाहीर साहेब असं नको बोला खत वाटते म्हणाले तर मला म्हणते काय म्हणते अरे बापा इथवरी ये का कसा तरी पोच बस एवढा पहाड चंग तू 50 घेऊन कसा तरी पोच इथवरी मला म्हणते अक्कल अक्कल से लढणं शिकले गाणं म्हटलं मी तर आम्हाला अक्कल नाही का म्हणते शाहीर साहेब तुमचे कान कुठे होते जेव्हा मी गाण्याला आधार दिला हाँ कसम वो शायरी मैं नहीं करता हूँ पसंद नहीं करता वो मेरे अल्फाज नहीं किसी शायर को मैं बोलता नहीं बिलकुल नाही तेव्हा मी आधार दिला होता अभिमन्यू आणि कर्णाचा तुम्ही म्हणता की मले म्हटलं शाहीर साहेब कधीच नाही जी आल्या जन्मात कधीच नाही क्योंकि होगा तो तिरंगे का भाष्य अपने घर का हाँ इधर खड़ा कंगी का वजीर है होगा तो तिरंगे का भाष्य इधर खड़ा कंगी का वजीर है चला ले कितनी भी तेरे सूरज मरने को हाजिर है क्या बात है सर कट जाएगा मेरा मैं भाग के नहीं जाऊंगा नहीं और हाथ जोड़ के माफी मांगने में तुम्हारे पास नहीं आऊंगा कभी आऊंगा पुन्हा शाहीर साहेबांनी गाणं म्हटलं काय पीछे से करता है वार हिजड़ो के दलाल ओके, मैं सामने हूँ जो उखाड़ना है उकाळ आणि म्हणून मी काय म्हणत आहो लक्ष असू द्या काय जगाच्या पाठीवरती पृथ्वीच्या छातीवरती तुझ्या नावाचा होई जय जयकार हे भीम राया तुझी अरे हे भीम राया तुझी ते महिमाय पहार गाजे या भुवरी हे भीम राया तुझी महिमाय पहार गाजे या भुवरी राया तुझी महिमाय पार गाजे या भुवरी हे भीम राया तुझी महिमाय पार गाजे या भुवरी अखाडाचा पाणी पडला हे खेकडी दरातून दरातून नाले बेडे पाण्यानं भरले ते बंदर वाचलं काय बंद मेंढकी बिचारी टुकटुक पाय त्या सड्याच्या घरवालीले आणि हे घुबड झोपेतून दचकून उठलं बे मरुदे म्हणे तिच्या घरवालीले
डोळ्यात हिरुती कुचकतो शाबाश शाहीर साहेब निशांतजी सुखदेवे क्या बात है मी ना आणली हिरुती तुम्ही मीठ घेऊन जा उद्या चटणी खाऊन येतं हो हिरोती बेटाची वा रे वा काय म्हणणं आहे सन्मान्य हमारे सरपंच साहब बालूजी काड़े इनकी ओर से 100 रुपए का नजराना सरपंच साहब तो मेरे लिए आपका कहना है क्या कहना है एक गाना जगाच्या पाठीवरती पृथ्वीच्या छातीवरती तुझ्या नावाच्या होई जय जयकार हे भीमराया तुझी अरे हे भीमराया तुझी ते महिमाय फार गाजे या हे भीमराया तुझी महिमाय फार गाजे या बहुत बढ़िया मारुति गजबे इनकी ओर से 100 रुपए युवराज जी बागड़े इनकी ओर से मन्नाथ खेड़ी वाले हमारे भैया 100 रुपए नरेंद्र सातूचे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचा पारितोषिक मिळालेला आहे आणि म्हणून गाणं काय म्हणते मैं सामने हूँ उखाड़ना है उखाड़ म्हणते तो मेरा कहना है क्या कहना है रांडाच्या तू रांड बायल्या मले का सांगते तायल्या पोटात हात टाकून करीना तड्या अबे मर्दानी पाणी माझ्या अरे मर्दानी पाणी माझ्या पाहून तर पाहाय त्या उपडून फेकल्या जड्या मर्दानी पाणी माझ्या पाहून तर पाय उपडून फेकल्या पाणी माझ्या उखाडलिया अरे काही उपडून फेकल्या मी ना काही उपडून फेकले बापरे अरे मर्दानी पाणी माझ्या अबे तू पाहून तर पाय त्या उपडून फेकल्या जड्या मर्दानी पाणी माझ्या पाहून तर पाय उपडून फेकल्या जड्या पुलवामा हमला झाला पुलवामा हमल्यानंतर ज्या आरडीएक्स भारतामध्ये आलं होतं त्या पाकिस्तानचा सैनिक आणि भारताचा सैनिक एकामेकावरती प्रत्यारोप आरोप करत होता तेव्हा त्या भारताच्या सैनिकांची त्या पाकिस्तानचा सैनिक मुजोरी करत होता बे म्हणे हे आरडीएक्स म्हणे तुमच्या देशातून आलं म्हणे तुमच्या देश शांत ठेवा तुमच्या देशातून आला म्हणे तेव्हा म्हणे हे रांडाच्या रांड बायल्या असं मले का सांगते तायल्या छत्रपती शिवाजी महाराज जसा पोटात हात टाकून आतड्या काढल्या म्हणे तशा त्या आतड्या काढीन म्हणे आणि आमच्या लोक पावरे म्हणे हे ते झेंडेचे काढले म्हणे पाकिस्तानच्या सीमेवरती पुढून फेकली म्हणे काही फेकले म्हणे आम्ही म्हणे काही फेकले म्हणे आणि तो समोर काय म्हणे ये मत समझ निशान शायर गुंगा बहरा अंधा है मैं शायरी करता शान से शायरी मेरा धंधा है ये मत समझ गुंगा बहरा अंधा है शायरी करता शान से शायरी मेरा धंधा है तू अगर समझता होगा तिरंगे का भाष्य खुद को तो एक कन्गी का टाइगर अभी जिंदा है टाइगर अभी जिंदा है आणि म्हणून आमचे सरपंच साहेब बाळूभाऊ काडे यांच्यावरती एक छोटीशी टेक म्हणजे एक छोटासा पेश करा म्हणते विनंती आहे सादर करता हो अरे बाळूभाऊ यांचं नाव अरे चाले जागो जा
खरं ये उनका स्वभाव आहे उनका नेचर आहे बरोबर आहे. आणि म्हणून म्हणते ना ढासून राहिले ठासून आला आणि भल्या भल्यांचा मारा केला क्या बात है. बघून बत्ती गुलतो आहे पॉवरफुल आणि म्हणून काय म्हणणं आहे काय अरे अधिकाऱ्यांना चोरी केली तर त्यांना येतो राग रागीतो हो तागडीजी अरे काँग्रेसच्या आणि म्हणून तुम्हाला सलाम आहे उपसरपंच साहेब हा कार्यक्रम घडून आणता त्यासाठी तनामनापासून शायरी नात्याने तुमचे आभार मानतो या विचारावरती सूर्यमानजी तागडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पण हे काय आहे माझं काय रांडाच्या तुरण भाईला म्हणे का सांगते रे तायल्या पोटात टाकून काढी नातड्या आणि मर्दानी पाणी माझ्या पाऊन पाय उकडून फेकल्या जड्या तो भारताचा सैनिक त्यांना ललकारत आहे आणि समोर काय म्हणत आहे अरे बट आहे कुतिवारी ओ मुजरी भरली सारी ओ मुजरी भरली सारी ओ मुजरी भरली सारी अरे बट आहे कुतिवारी ओ मुजरी भरली सारी ओ मुजरी भरली सारी ओ मुजरी भरली सारी ओ जेवा देवा जवळ केला कुत्र्यासारखा जातीवर गेला जवळ केला कुत्र्यासारखा हो जेव्हा तेव्हा तू जवळ केला कुत्र्यासारखा जातीवर गेला जेव्हा तेव्हा जवळ केला कुत्र्यासारखा ज्ञाना गुणाच्या छुरा अबे आर पारण टाकीन पुरा अरे फुरच्या उडवून टाकीन सगळ्या शिरून टाकीन म्हणे बिचातून पण ते भाड झोपतो का ए मी आपलीवर आले तर प्रत्येक खेळ खेळतो तुमच्या सारखा का कित्येक जणाले झेलतो तुम्ही करता ठसक्याची शायरी खरं सांगा मी का आलू शिलतो नाही बा, नाही बदल. आणि इथं उकलली आलूची भाजी करायची आहे का नाही 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 आणि म्हणून शायर साहेब मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही गाण्याचा आधार आहे आणि तो सैनिक काय म्हणते काय नाना गुणाच्या चिरा अबे आर पार टाकीन पुरा अबे फुरच्या उडवून टाकीन सगळ्या आणि मर्दानी पाणी माझ्या काही फेकल्या रे असिया मर्दानी पाणी माझ्या पाऊन तर पाय काय म्हणते तो मेरा कहना है क्या नव्या युगाचं नवीन पर्व आहे क्या बात है. नव्या युगाचं नवीन पर्व आहे इथे साक्षीला हे लोक सर्व आहे नव्या युगाचं नवीन पर्व आहे इथे साक्षीला लोक सर्व आहे तुम्हाला तुमच्या गुरु पुरुषोत्तमवर तर मले माझ्या बापावर गर्व आहे क्या बात है अजमान आहे तो अजमा ये बंदा निशान कलंगी वाला है अरे गरे नत्तू खैरे का नहीं गुरु ब्रह्मा का लाला है क्या बात है.
तसेच श्री माननीयजी जगदीशजी गजबे यांच्याकडून 51 रुपयाचे प्राइज मिळाला आहे. लाख लाख शुक्रिया. हा अरे बापा रे करण मारून राहिला त्याच्या हाताले. बिलकुल आता हंगामा होईन चालू आमचा फेर झाल्यानंतर. हंगामा म्हणजे आपली रेकॉर्डिंग डान्स आणि लावणी वेदांत डान्स ग्रुप. आया बहिणींना नम्राची विनंती आहे, तागडे साहेबांनी त्यांच्या पंचकमिटी पुरी सोय लावलेली आहे. नरेश सातपुते यांच्याकडून आमच्या पार्टीला हा उपसरपंच साहेबांनी गुणवंत काळे साहेब आमच्या अन्नी आणि तागडे साहेबांनी पुरी सोय लावलेली आहे. आणि म्हणून तुम्ही तो कार्यक्रम पाहिल्याशिवाय जा नको आणि जेवणाची चिंता करता नको. आलूभात कडीची अरेंजमेंट केलेली आहे. पाटलाचा बैलगाडा अरे लाखात नंबर एकचा आमच्या गावचा बैल जोडा. अरे लाखात नंबर एकचा आमच्या गावचा बैल जोडा. अरे पाटलाचा अरे पाटलांचा काळे पाटलांचा बैल गाडा त्याने थंडात केलाय राळा. अरे पाटलांचा बैल गाडा त्याने थंडात केलाय राळा. लखात नंबर एकचा आमच्या गावचा बैल जोडा. अरे लखात नंबर एकचा आमच्या गावचा बैल जोडा. अरे पाटलांचा काळे पाटलांचा अरे पाटलांचा बैल गाडा त्याने थंडात केलाय राळा. अरे पाटलांचा बैल गाडा त्याने थंडात केलाय राळा. पाटलांचा बैल गाडा त्याने थंडात केलाय राळा. पाटलांचा बैल गाडा त्याने थंडात केलाय राळा. आणि म्हणून काय म्हणणं आहे माझं काय फरमाइश अभी पूरी होगी. एक छोटासा मुकड़ा पेश करता हूं, उसके बाद प्लाटिंग निकालता. आणि म्हणून काय म्हणतो आहे काय ऐक चालू करा. आणि म्हणून काय म्हणतो एक छोटासा मुकला सादर करतो आणि त्याच्यानंतर प्लाटिंग सादर करतो. होठ नखरे वाली नखरे दिखाना कारे येड्या तू आलू बोड्या तू गवातला रे सोड्या गावरचं मास पाय वेलगे हातलेवाची याचे बगल्यासारखे हात मित्रासारखे पाय याचे बगल्यासारखे हात मित्रासारखे पाय. ते बगल्यासारखे हात तित्रासारखे पाय ते बगल्यासारखे हात तित्रासारखे पाय येड्या आलू बोंड्या आणि तुम्ही खापर तोंड्या त्या अंगावरचा मांस पाय तू बगल्यासारखे हात ना तित्रासारखे पाय. अगदी माय माना सन्मानानं चाल तर तुले मानाच्या पड्ड्यात माकील काढता काढता तू जरी पडला तर तुला काढायला गड्ड्यात माकील. आणि मर्यादा कधी ओलांडली जास्तची तर मी आपल्याला आलो तर सीधा नड्ड्यात टाकीन. काय का टाकतावर नट्या हात असं कोण कोणाले मानते पण पहिले गाण्याची तर मजा घेऊ दे. आणि म्हणून समोर गाणं काय म्हणत आहे. मुजरी नको करू
राजेश अगवे जो बाळासाहेब ठाकरेला मारण्याची धमकी देते पण ते 10 दिवसात तुला खतम करेल. तेव्हा बाळासाहेब ठाकरे त्याला फोन लावते आणि बोलवते मुंबईमध्ये, तू माझ्या घरी नाही तर मी तुझ्या घरी येतो म्हणजे तुम्हाला मारून दाखव फक्त. बाळासाहेब ठाकरे, ते बाळासाहेब ठाकरे आणि राजेश अगवे यांच्यामध्ये चकमक आहे शाहीर साहेब. आणि म्हणून पंचकमिटीची इच्छा होती, एक मुकडा सादर करतो. अरे मंगळवारी, अरे भक्तादारी, आणि देव देव तुझा गप केला, फक्त भोळा घालून माळा सुखाचा ठेव गायाला. पण कस अरे लाली ला 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 लाली ला 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 लाली ला 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 लाली ला ला आलो तवांचा म्हणा ते शाहीर साहेब, ते कोंबडा म्हणा, कोंबड्याचं गाणं म्हणा, कोंबड्याचं म्हणा गाणं म्हणा सादर करता. लक्ष सुठेव द्या. अरे एक कोंबडा, अरे 21 अंड्याच्या, अरे शिक्यात बसला कसा. कोंबडा भेटा होते कोंबडा होय, अंडर बसला. अंड्यावर बसला. बाय, ते बाय, बाय. वेळणार राहिली गाण्याची मजा घ्यायची, पण याची इच्छा पुरे करायला लागेल. अरे एक कोंबडा, अरे 21 अंड्याच्या, अरे शिक्यात बसला कसा. अरे 3 कोंबड्या भांडू लागल्या म्हणे बजार ऐकत बसा. आणि मग कोंबड्याचं भांडण झालं, तो बजार कसा कसा? अरे को 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 कोंबडा बसला आणि 3 कोंबड्याचं भांडण मचलं. आणि म्हणून एक कडवं सादर केलं त्याच्या